हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघा इथं प्रिन्सेस कट ब्लाऊजची संपूर्ण कटिंग पाहणार आहोत. डायरेक्ट अस्तरवरती कटिंग पाहणार आहोत. तर इथे बघू शकता सुंदर असा ब्लाऊज पीस आहे इथं. तर ही बाईची डिझाईन दिलेली आहे आणि पाठीमागच्या भागाला सुद्धा इथं डिझाईन दिलेली आहे. तर चला आपण कटिंग इथं ब्लाऊजची करणार आहोत. तर 34 साईजचा हा ब्लाऊज आहे. तर आपण डायरेक्ट कापडावरती याची कटिंग पाहणार आहोत. तर इथं बघू शकता मी अस्तरचं कापड घेतलेलं आहे. तर सर्वात पहिले बघा इथं जेव्हा आपण अस्तर घेतो तर खालच्या साईडला अशी लाईन आखून घ्यायची आहे, जेणेकरून आपलं अस्तर जे आहे तर ते खालीवर होणार नाही. म्हणजे आपले जेव्हा आपण टाकणार आहोत मापं ब्लाऊजची तर ती आपली परफेक्ट येतात त्यासाठी. तर इथं बघा ब्लाऊजची कटिंग करताना नेहमी ब्लाऊजची अस्तरची जी बंद बाजू आहे तर ती आपल्या साईडने ठेवायची. तर इथं बघू शकता पाठीमागचा पार्ट आपण इथं कटिंग करणार आहोत. तर त्यासाठी मी इथं सर्वात पहिले बंद बाजूकडून ब्लाऊजची पूर्ण उंची टाकून घेतलेली आहे. आता 14.5 इंच घेतलेली आहे. तयार उंची आपली 13.5 होणार आहे. तर इथं बघू शकता आता शोल्डर 5.5 इंच घेतलेला आहे. तर जिथं शोल्डर मोजलेलं आहे तिथं सुद्धा ब्लाऊजची उंची व्यवस्थित मोजून घ्यायची आहे. म्हणजे खालीवर होणार नाही ते त्यासाठी. त्याच्यानंतर मुंडासुद्धा मी इथं 5.5 इंच घेतलेला आहे. तर तो सुद्धा व्यवस्थित चेक करायचा या पद्धतीने. आता शोल्डर आणि मुंडा आहे तो जोडून घ्यायचा आहे. तर आता इथं बघा आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे 8.5 इंच. म्हणजे हा 34 साईजचा ब्लाऊज आहे त्यासाठी. आणि पुढे बघा 1.5 इंच इथं मी मार्जिन घेते. तर तुम्हाला इथं 2 इंच घ्यायची असेल, म्हणजे जास्त मार्जिन हवी असेल ब्लाऊजमध्ये तर तुम्ही इथं घेऊ शकता. तर 1.5 इंच जरी घेतला आपण तरीसुद्धा आपल्याला बघा 5-6 असे लाईन म्हणजे शिलाईच्या लाईनी आपल्या इथं राहतात. भरपूर अशी मार्जिन राहते. आता जेवढं खाली वरच्या साईडला आपण छातीची घडी घेतली 8.5 प्लस 1.5 इंच 10 इंच झालं. तर खालच्या साईडला सुद्धा मी 10 इंच घेतलेला आहे कमरेच्या साईडला. पाठीमागचे आपले टक्स राहतात त्यासाठी. आता पाठीमागचा मुंडा काढण्यासाठी 1.5 इंचावरती मार्किंग केली आणि मुंडा जेवढा होता त्याचं मध्य काढलेला आहे बघू शकता तुम्ही. आणि जिथं बघा आपण छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तिथपर्यंत आपल्याला हा मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर पहा इथं किती सोपी पद्धत आहे मुंड्याचा परफेक्ट आकार काढायची. तर या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं तर तुमचा मुंडा आहे त्याच्यात घोळ वगैरे येत नाही. परफेक्ट असा ब्लाऊज असा कटिंग आपला होतो आणि शिवूनसुद्धा आपल्याला परफेक्ट असा बसतो. आता सर्वात पहिले बघा आपण इथं पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो इथं कटिंग करून घेऊया. तर जसं मार्किंग केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने इथं मी कटिंग करून घेते. तर इथं बघा खालच्या साईडला जी लाईन आखलेली दिसते तो एक्स्ट्राचा पार्ट होता आपला. तर तो सुद्धा इथं कटिंग करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथं मी कट करून घेतलेला आहे. आता बघा आपल्याला हा जो पार्ट आहे पाठीमागचा तो ठेवून आपल्याला पुढच्या भागाची इथं कटिंग करायची आहे. त्याआधीसुद्धा बघा जो आपण पार्ट ठेवणार आहोत त्या साईडला कापड जर एक्स्ट्राचं म्हणजे खालीवर असेल, सरळ लाईनमध्ये नसेल तर असं एक्स्ट्राचं कटिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला जी ओपन बाजू आहे त्या साईडहून हुकपट्टीसाठी 1/2 इंच एक्स्ट्रा अशी लाईन आखून घ्यायची आहे. म्हणजे 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे हुकपट्टीसाठी. तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर बघू शकता या पद्धतीने मी अस्तर फिरवून घेतलं. कोणत्या साईडला पाठीमागचा पार्ट ठेवायचा ते इथं व्यवस्थित पहा. म्हणजे तुमचा ब्लाऊज आहे तो व्यवस्थित कटिंग होईल. बाहीलासुद्धा जागा उरते. तर त्यासाठी आता बघा पहिली स्टेप आपली झाली. 1/2 इंच एक्स्ट्रा तिथं आपण लाईन आखून घेतलेली आहे. आता दुसरी स्टेप आहे ती बघू शकता. आपल्याला खालून 1-1 इंचावरती अशी मार्किंग करून घ्यायची आहे. म्हणजे पुढच्या भागाची कटिंग आहे ती इथं पाठीमागच्या भागापेक्षा 1 इंच आपल्याला जास्तीची घ्यायची आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. साईज कोणतीही असू द्या पुढच्या भागामध्ये आपल्याला 1 इंच इथं मार्जिन ॲड करायची आहे. तर त्यासाठी सर्वात पहिले बघा या पद्धतीने आपल्याला 1 इंचाची अशी मार्किंग म्हणजे एक्स्ट्राची मार्जिन घ्यायची आहे. आणि पाठीमागचा पार्ट आहे तो आपल्याला 1/2 इंचपेक्षा इथं बघा जी लाईन आखलेली होती आपण तिथून ठेवायचं आहे. खालच्या साईडला 1 इंच जास्तीचं घ्यायचं आहे. आता इथं बघा तिसरी स्टेप आपली जो पाठीमागचा पार्ट आपण ठेवलेला आहे त्याला जसं आहे तसं इथं आखून घ्यायचं आहे. कुठलीही मार्जिन पहिले ॲड न करता या पद्धतीने जसं आहे तसं आखून घ्यायचं. तर पहा इथं मी पाठीमागचा पार्ट होता तर तो सेम असा मी इथं आखून घेतलेला आहे पुढच्या भागाची कटिंग करण्यासाठी. तर तुम्हाला दिसत असेल खडूने मार्किंग केलेली आहे. त्याच्या पुढची स्टेप बघा आपल्याला मुंडा इथं काढायचा आहे व्यवस्थित मोजून तो सुद्धा. तर पहा इथं कारण आपल्याला इथं पुढच्या जो आपला मुंड्याचा आकार आहे तर तो इथं काढायचा आहे. तर इथं बघा मी बॉक्स तयार करून घेतला. त्याच्यानंतर बघा
आपल्याला 1 इंचावरती पुढच्या भागाची इथं मुंडा जो आहे आपला त्याची इथे मार्किंग करायची आहे. आणि बघा या पद्धतीने आकार देऊन द्यायचा आहे व्यवस्थित असा. आणि जो पाठीमागचा मुंडा इथं दिसतोय त्याला असं क्रॉस मारा, म्हणजे काय होईल, आपल्याला कटिंग करताना लक्षात राहील की हा मुंडा आपल्याला कट नाही करायचा आहे, पुढच्या भागाची इथं कटिंग करायची आहे. आता गळाची मार्किंग करायची आहे इथं 2.5 इंच. तर मी 2.5 इंच इथं गळा रुंदी घेतलेली आहे आणि पुढचा गळा बघा इथं 6.5 इंच घेतलेला आहे आणि खाली सुद्धा आपल्याला गळा रुंदी 2.5 इंच टाकायची आहे. तर गळ्यासाठी या पद्धतीने आपण बघा बॉक्स तयार करून घेऊया. तर बघू शकता इथं बॉक्स तयार करून घेतला. त्याच्यानंतर इथं तुम्हाला हवा म्हणजे जो आवडीचा गळा आहे तर तुम्ही इथं काढू शकता. मी इथं सिंपल असा आपला गोल गळा घेतलेला आहे. तर त्यासाठी आता इथे बघा आपल्याला जो पुढचा टक्स आहे तर तो टक्स मोजायचा आहे. त्यासाठी इथं शोल्डरची पट्टी जिथं आहे, शोल्डर इथं आपण मोजलेला आहे. तिथून खालच्या साईडला बघा इथं 11 इंचवरती आपल्याला इथं उभा जो टक्स असतो आपला तर तो इथं घ्यायचा आहे. तुम्ही ब्लाऊजवरनं मोजून तो हा टक्स घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा आडवा जो टक्स आहे तर तो इथं 4.25 इंच घेतलेला आहे मी. म्हणजे अर्ध्या इंचामध्ये 2 लाईन घ्यायची आहे. म्हणजे 4 इंच आणि 2 लाईनी घ्यायची आहे. म्हणजे 4.25 इंच होईल ते. आता खालीसुद्धा ते माप चुकायला नको त्यासाठी खालीसुद्धा मी 4.25 इंचवरती मार्किंग करून घेतलेली आहे. तर इथे बघा मला थोडीशी तिरकस लाईन वाटत होती त्यासाठी मी इथं चेक करून घेतलं. तर एक लाईन थोडीशी जास्तीची होती. तर ते चेक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा मधला जो टक्स आहे तिथून आपल्याला 2 इंचवरती इथं मार्किंग करायची आहे. परत वरती 2 इंचवरती मार्किंग करायची आहे. तर समजलं असेल तुम्हाला. आडवी मार्किंगसुद्धा 2 इंच घेतली आणि वरची म्हणजे उभी मार्किंगसुद्धा 2 इंच घेतलेली आहे. आता तिथं आपण पफसाठी 2 इंच घेतलेलं आहे तर आपल्याला फिटिंग करताना कमी पडायला नको त्यासाठी फिटिंगच्या साईडला सुद्धा 2 इंच घेतलं आणि मुंड्याकडे बघा मी इथं 1 इंच घेतलेलं आहे. दोघं पार्ट आपण जॉईंट करतो त्यासाठी. तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर मुंड्याकडे आपण 1 इंच घेतलेला आहे आणि फिटिंगच्या साईडला खाली 2 इंच घेतलेला आहे. आता सिंपल असा बघा तुम्ही इथं प्रिन्सेसचा आकार द्यायचा आहे. तर बघू शकता. तर या पद्धतीने आकार देऊन द्यायचा आहे. त्याच्यानंतर कापड व्यवस्थित तुम्हाला आकार जमत असेल त्या पद्धतीने फिरून इथं तुम्ही आकार देऊ शकता. तर इथं बघा जेवढी प्रॅक्टिस राहते तेवढा आपला आकार आहे तो परफेक्ट येतो. तर त्यासाठी तुम्ही जर नवीन शिकत असाल तर जास्तीत जास्त तुम्ही प्रॅक्टिस करा पेपर कटिंगची. काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आता बघा इथं आपल्याला या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे. तर एवढं इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. काय डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आता बघा इथं आपल्याला कटिंग करायची आहे. तर इथे जसं मार्किंग केलेलं आहे सेम मी त्याच पद्धतीने इथं ब्लाऊजची कटिंग करून घेते. तर पहा इथं या पद्धतीने आपल्याला खडूची मार्किंग दिसते सेम त्याच्यावरती इथं कटिंग करायचं आहे. तर तुम्हाला इथपर्यंत कटिंग आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करून द्या. तोवर मी इथं ब्लाऊजची कटिंग करून घेते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. तुम्ही जर नवीन शिकत असाल तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. आता इथे बघा हा जो प्रिन्सेसचा आकार दिसतोय तर इथं या पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे. तर बघू शकता या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. तर एका ताईची बरीच कमेंट येते की बोटनेक ब्लाऊजची कटिंग दाखवा 38 साईजमध्ये. तर तो सुद्धा व्हिडिओ मी लवकर तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर असेच तुम्हाला जो व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता आणि त्यानुसार तुमच्यासोबत मी तो व्हिडिओ शेअर करते. तर इथं बघा मी पुढच्या पार्टची इथं कटिंग झालेली आहे आणि पाठीमागच्या पार्टची सुद्धा आपली कटिंग झालेली आहे. आता राहिली आपली बाही. तर बाही बघा इथं शॉर्ट होती. म्हणजे शॉर्ट म्हणजे 3.5 इंचाची बाही आहे. तर इथे बघू शकता भरपूर असं कापड उरतं. फक्त आपल्याला कापड ॲडजस्ट करून ब्लाऊजची कटिंग यायला जमायला पाहिजे. काही जण म्हणतात की बुवा ब्लाऊज अस्तरवर पुरत नाही, छोटा असतो, तर ब्लाऊज पीस कमी राहतो किंवा अस्तर कमी पडतं. तसं होऊ नये यासाठी तुम्ही ही ट्रिक नक्की वापरा. म्हणजे तुमचा ब्लाऊज आहे तो परफेक्ट बसेल आणि इथं बाहीसुद्धा व्यवस्थित कटिंग होणार आहे. तर इथं बघा आता आपण छातीची घडी इथं 10 इंच घेतलेली होती. म्हणजे 8.5 इंच आपण छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच मार्जिन टोटल आपले 10 इंच झाले. तर बाहीची इथं घडी मी इथं 9 इंच घेतलेली आहे. म्हणजे छातीच्या घडीमधून 1 इंच मायनस करून इथं बाहीची घडी घेतलेली आहे. आता 3.5 इंचची बाही आहे तर आपल्याला इथं 4.5 इंच घ्यायचं आहे. बाहीमध्ये 1 इंच मार्जिन घ्यायचं आहे हे लक्षात ठेवायचं. आता इथं 4 पदरी घडी घालून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघा या पद्धतीने बॉक्स तयार करायचा आहे.
इथं बघा मुंड्याचा आकार देण्यासाठी वरून मी 2.5 इंच घेतलं आणि आतल्या साईडला 2 इंच वरती मार्किंग केलेली आहे. आता तिरकस अशी लाईन आखून घ्यायची बघा आपल्याला या पद्धतीने. त्याच्यानंतर 3 पॉईंट घ्यायचे आहे 1.5 इंचाचे. तर पहिला पॉईंट इथं बघा या पद्धतीने घेतला मी. तर 3 पॉईंट घ्यायचे आहे, लक्षात ठेवायचं. साईज मोठी असेल तर तुम्ही 2 इंच घेऊ शकता. आता बघा तिघं पॉईंट आपण इथं घेऊन घेतलेले आहे. त्याच्यानंतर जो पहिला पॉईंट घेतलेला आहे त्याला खाली अर्धा इंच घ्यायचं आणि पुढचे जे 2 आहे त्यांना वरच्या साईडने आपल्याला इथं अर्धा इंच घ्यायचा आहे. आता मुंड्याचा आकार कसा काढायचा, तर बघा इथं पहिले आपण जो पॉईंट घेतलेला होता 2 इंच तिथून पहिल्या पॉईंटच्या तिथं घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खालून वरच्या साईडला या पद्धतीने आकार देऊन द्यायचा आहे. त्याच्यानंतर हा पाठीमागचा मुंड्याचा आकार या पद्धतीने काढायचा आहे. तर तुमची जर बाही जोडताना कमी पडत असेल तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. आता खाली बघा दंडघेर घेतलेला आहे 6 इंच आणि इथं मी 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. पण तुम्ही तुम्हाला जर कमी वाटत असेल तर तुम्ही इथं 2 इंच घेऊ शकता. आपण वरच्या साईडला 2 इंच घेतलं होतं, तर मी इथं खालीसुद्धा 2 इंच घेतलेलं आहे. म्हणजे जोडताना सुद्धा कमी पडत नाही. व्यवस्थित अशी बाही इथं आपली कटिंग होते. तर बाहीची कटिंग करताना बघा सर्वात पहिले वरचा जो मुंड्याचा आकार आहे तर तो सर्वात पहिले कटिंग करायचा आहे. त्याच्यानंतर बाही ओपन करायची आहे आणि जो पहिले आपण मुंड्याचा आकार इथे दिसतोय तर तो इथं कट करायचा आहे. तर पहा इथं बाहीची कटिंगसुद्धा आपण खूप सोप्या पद्धतीमध्ये इथं कट करून घेतलेलं आहे. तर बघू शकता इथं ब्लाऊज पीस घेतलेला आहे मी आणि त्याला व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे. म्हणजे डिझाईन दिलेली राहिली की कटिंग करायला ॲडजस्ट करावं लागतं. तर सुळसुळीत कापड होता तो, त्यासाठी मी इथं टाचांचा वापर केलेला आहे. आता गळ्याचा पार्ट तिथं डिझाईन होती, तर तो मी इथं व्यवस्थित असं ठेवून घेते आणि बंद बाजूकडून तो गळा आहे. तर पाठीमागचा पार्ट आपण इथं गळ्याच्या साईडला ठेवून घेतला आणि अस्तर आहे ते ब्लाऊज पीस जे आहे तर ते अर्धा इंचाची इथं मार्जिन घेऊन मी इथं कट करून घेते. तर पहा इथं म्हणजे अस्तर जोडायला आपल्याला अडचण येत नाही. तर बघू शकता ब्लाऊजला अस्तर कसं जोडायचं त्याच्यासुद्धा व्हिडिओ मी चॅनलवर बरेचसे टाकलेले आहे. तुम्हाला लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, जेणेकरून तुम्हाला अस्तर जोडायला सोपं जाईल. तर पहा या ब्लाऊजला काही डिझाईन वगैरे काही करायची नव्हती, त्यासाठी मी या पद्धतीने कटिंग करते. आता पुढचे पार्ट राहिले आपल्या आता इथं बघू शकता. तर पुढचे पार्ट इथं ॲडजस्ट करून आपले कटिंग होणार आहे. तर भरपूर असा कापड आहे, तर बघू शकता. तर इथे आता दोघं पार्ट मी या पद्धतीने कट करून घेते. तर अर्धा इंचची मार्जिन सोडून मी इथं कटिंग करते, कारण अस्तर जोडायला आपल्याला अडचण नको त्यासाठी. तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.